मंडळी, मी सिंधुताई. माझ्या नावावरून ओळखलं असेल मला, किंवा कदाचित माझ्या कामावरून ओळखलं असेल. फार वेळ घालवत नाही बरं का, माझी मोठी कहाणी थोडक्यात सांगते. आई मी आले. आलीस गावीतून? वाईस कामाचं बघ जरा. लगीन झालं सासाची माझ्याच नावानं बोंबलतील का शिकवलं बिकवलं नाही म्हणून. जाय जाय गोट्यात जाय. अगं वय जरा दमानं करेल किती. 4थी पास आहे म्हणे चिंदे. माझं सपा नाही तिला शिकवायचं, मोठं करायचं, ताट मानायचं, फिरायचं म्हटलं शिक्षण नको. माझ्या वडिलांचं स्वप्न मला शिकवायचं होतं, पण माझ्या आईच्या डोक्यात मात्र माझ्या लग्नाचे विचार थैमान घालत होते. आणि जे व्हायचं ते झालंच. लहान वयातच संसाराचं ओझं माझ्या पाठीवर पडलं आणि कोव्या वयात पदरात 2 लहान मुलं होती. रांदावाडा उष्टी काढा यातच पूर्ण दिवस कसा निघून जायचा मला कळायचंच नाही. ए काय आहे तुझं? अजून एक शिक्षणाचं भूत गेलं नाही तुझ्या अंगातनं. 4थी पासचा नारा इथं नाही गाजवायचा. काय हो? काय झालं? केलीस तोंड काढलं, स्वतः सकट आमच्या पण इज्जतीची वाट लावलीस. काय हे काय पोर बोलायलास? माझं नवं. हो? आता मला बाळाला जन्म द्यावाच लागेल. आता माझ्या आईनेही माझी साथ सोडली होती. वडिलांचंही निधन झालं होतं. काय करावं, कोणाच्या दारी जावं काही सुचत नव्हतं. आता आत्महत्येशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. जीव देणार इतक्यातच माझ्या ममताच्या रडण्याने मला थांबवलं. त्यावेळी मला भजन मात्र म्हणता यायचं. मी मंदिरात बसायचे, भजन म्हणायचे आणि लोक मला पैसे देऊन जायचे. स्मशानात लोकांना जायलाही भीती वाटते. आणि त्याच ठिकाणी मी ममताला घेऊन भाकरी भाजत होते. खूप वाईट होते ते दिवस माझ्यासाठी. जेव्हा मी अनाथ मुलांना सांभाळायला चालू केलं तेव्हा ममता माझ्याबरोबरच होती. पण ममतामध्ये आणि त्यांच्यामध्ये काही भेदभाव व्हायला नको म्हणून मी ममताला आश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. साहेब, तुम्ही माझ्या लेकीला सांभाळा, मी बाकीच्या मुलांना सांभाळीन तुमच्या लेकीला. पास झालं देवाला, खरंच बास. लई लई स्वस्त. आता ही चिंदी नाही, सिंधू झालीये. होय, सिंधू, माझ्या आवडत्या नदीचं नाव.
बाई, या बाळाची आई लिहिली, याला तुम्ही सांभाळाल का? सांभाळेल ना, कशाला काळजी करताय? आता हे आश्रम एकदा बांधून झालं की माझी बाळ इथं सुखानं राहिला मोकळी. दीपक माझा सांभाळायला घेतलेला पहिला मुलगा. त्यानंतर मी अनेक मुले सांभाळली आणि त्यांच्यात माझा जीव कसा अडकत गेला कळलंच नाही. या लहान मुलांमध्ये माझा मोठा परिवार तयार झाला. असा आपल्या सर्वांचा आदर्श कष्टाळू मायाळू माई. मी माईला विनंती करते, माई प्लीज मंचावर या आणि पुरस्काराचा स्वीकार करा. नमस्कार बाळांनो. म्हणजे काय, आश्रमातील मुलं म्हणजे फक्त माझी बाळं नाही, तुम्ही पण माझीच बाळं आहे की. काट्यांना फक्त पोचणं माहीत असतं, वेदना कळत नसतात. तुम्ही तुमचे पाय घट्ट रोवून उभा राहा. एक दिवस काटे पण तुम्हाला म्हणतील, थकलो बाबा, जिद्दी आहेस तू. टाकून दिलेली भटकलेली पोरं माझी बाळं झाली आणि मी त्यांची आई. पण मात्र या सगळ्यात मी माझ्या ममताला मात्र माझ्यापासून दूर केलं. माझ्या प्रेमात काही कमी जास्त व्हायला नको. माझ्या या प्रवासात मी चिंदीची सिंधू, सिंधूची सिंधू ताई झाले. फार फार सोसावं लागलं मला, म्हणून तर आज मी सिंधुताई म्हणून जगत आहे ना. तुमच्या मदतीने मी आश्रम बांधलो. त्या आश्रमात मुलं माई 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 करत माझ्या आजूबाजूला फिरतात. ते पाहून माझ्या मनाला लई शांती मिळते. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवानी इज द बेस्ट. या सगळ्याच्या आणखी मी आणि माझी मुलं खुश आहोत. प्रवास खडतर होता, पण मन मात्र जिद्दी होतं. मला ना माझ्या आईने साथ दिली ना सासरच्यांनी. माझ्या आईने जर माझ्यावर प्रेम केलं असतं तर मी दुसऱ्याच्या लेकरांची माय झाली नसते. आणि माझे वडील जर जिवंत असते तर त्यांनी मला कधीच उघड्यावर टाकलं नसतं. लकीर की फकीर हूँ मैं उसका कोई गम नहीं. लकीर की फकीर हूँ मैं उसका कोई गम नहीं. नहीं धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं.